नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शिवाजी कुंभार या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या 1 एकर मुगाच्या शेतामध्ये आलो आहोत। सध्या आपल्या मुगाच्या पिकामध्ये फुलोरा चांगला झालेला असून आता बारीक बारीक शेंगा लागायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आज आपण शेतामध्ये फिरून आपल्या मुगाच्या पिकाची सध्याची अवस्था पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता की आपल्या शेतामध्ये मुगाचं पीक चांगलं उभं आहे। काही दिवसांपूर्वी या पिकामध्ये फुलं दिसत होती आणि आता त्या फुलांपासून बारीक शेंगा तयार व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यासाठी हा टप्पा खूप आनंदाचा असतो, कारण पिकाला शेंगा लागायला सुरुवात झाली की पुढे चांगल्या उत्पादनाची आशा निर्माण होते। आपण पिकाच्या जवळ जाऊन पाहिलं तर बऱ्याच झाडांना बारीक बारीक शेंगा लागलेल्या दिसत आहेत। काही ठिकाणी अजून फुलं आहेत, तर काही ठिकाणी शेंगा तयार झालेल्या आहेत। पुढील काही दिवसांमध्ये या शेंगांची वाढ होऊन त्यामध्ये दाणे भरायला सुरुवात होईल। त्यामुळे सध्या पिकाची नियमित पाहणी करणं खूप महत्त्वाचं आहे। पिकाच्या या अवस्थेमध्ये पानांचा रंग, झाडांची वाढ, शेंगांची संख्या आणि कुठे कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कोणतीही समस्या दिसली तर आपल्या कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे। तसेच हवामान आणि जमिनीतील ओलावा पाहून पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। मित्रांनो, मुगाचं पीक कमी कालावधीमध्ये येत असलं तरी चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाची काळजी घ्यावी लागते। सध्या आपल्या शेतामध्ये बारीक शेंगा लागायला सुरुवात झाली आहे आणि पुढील काही दिवस पिकासाठी खूप महत्त्वाचे आहेत। या शेंगा व्यवस्थित भराव्यात आणि आपल्या 1 एकर शेतातून चांगलं उत्पादन मिळावं, हीच अपेक्षा आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा या मुगाच्या पिकाची पाहणी करणार आहोत आणि आज दिसत असलेल्या बारीक शेंगा पुढे किती मोठ्या झाल्या आहेत, त्यामध्ये दाणे कसे भरले आहेत आणि शेवटी 1 एकरातून किती उत्पादन मिळतं, हे तुम्हाला नक्की दाखवणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपल्या 1 एकर मुगाच्या शेताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या शेतामध्ये मुगाचं पीक असेल तर त्याची